रक्त गोठवणाऱ्या थंडीत साधू साध्वींचा पायी विहार, धन्य गुरुदेव. 200 साधू साध्वी सुरतवरून विल्लोळी वनी मार्गे 300 किलोमीटरचा 10 ते 12 दिवसात पूर्ण पायी विहार करणार आहेत. अशा थंडीत, ज्या थंडीत आपण घरात सुद्धा राहू शकत नाही, अशा थंडीत ते गुरुवर पायी विहार करतायत. धन्य आहे त्यांच्या तपस्येला. त्यांच्यासोबत 50 ते 60 मुमुक्ष भावी दीक्षार्थी, 40 साधू साध्वी हे वनी येथे अट्टम तप पार्श्वनाथ भगवानच्या जन्म कल्याण निमित्त 13, 14 व 15 डिसेंबरसाठी थांबणार आहेत. 160 साधू साध्वी हे विल्लोळी इथं पोष दशमी उपध्यान तपसाठी जात आहेत. यामध्ये 97 वय वर्षाचे गुरुदेव सुद्धा विहार करतात. योगाचार्य आचार्य भगवंत हेमप्रभू सुरेश्वरजी महाराज साहेब, उपाध्याय मोक्ष यश विजयजी महाराज साहेब, आचार्य हर्षशेखर महाराज साहेब, आचार्य यशो विजयजी महाराज साहेब विहार करतात. वनी मधन शंकेश्वर मंदिराचे ट्रस्टी जयंतीलालजी समदडिया यांचं मोठं मार्गदर्शन लाभलं. दिलीप काकाजी पारख, दिलीप काकाजी बोथरा, प्रकाशजी हितेश पारख, अभिजित सिसोदिया, मयूर कटारिया, मुकेश लोढा, सागर बोरा, वैभव बोरा, महावीर खाबिया, रेवन जाधव, संदीप लोणावत, आशिष सिसोदिया, मयूर जैन अशा सर्व जैन बांधवांचा विहार सेवेत अग्रस्थान यावेळेस लाभलं. प्रतिनिधी महेंद्र लोढासह नितेश ताडगे.